तुमच्याच मित्रपक्षात तुमच्या पक्षाचे 3-4 माजी आमदार जात आहेत अशी माहिती आहे सोलापूरमधले. एकंदरीत मित्रपक्षाला दुसरा मित्रपक्ष फोडतोय असं पद्धतीने होतं. मी आत्ताच आपल्या चॅनलवर ही बातमी पाहिली की मध्यरात्री उशिरा आमच्या पक्षाचे काही आमदार आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटले. शेवटी महायुतीचा घटक म्हणून एकामेकाला भेटणं साहजिक असतं. मात्र प्रत्येक मिटिंगला पक्षाच्या दर मंगळवारच्या आजी माजी आमदारांना निमंत्रित केलं जातं, त्यामध्ये ते पण असतात. पण मला वाटत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होईल. पण हरकत नाही, महायुतीचा एक घटक असतील, अजितदादांचा सल्ला घेतला असेल किंवा अजितदादांशी विचारविनिमय केला असेल तर त्यानंतर योग्य तो निर्णय स्थानिक ते माजी आमदार वगैरे घेतील. पण तुम्हाला मी एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगेल की महायुतीमध्ये इनकमिंग आउटगोईंग हे चालूच राहणार आहे. दिवाळी होऊ द्या, एक मोठे धमाके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पण होतील. आता ते मित्रपक्षातले विरोधातले काय ते हे योग्य वेळी समजेलच आपल्याला. पण आमच्या शत्रूंच्याही कानठळ्या बसाव्यात असा मेघा भरतीचा मोठा प्रोग्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिवाळीनंतर आपल्याला दिसेल. तुमच्याच मित्रपक्षानं जर तुमच्या आमदारांना प्रवेश दिला तर याची भरपाई तुम्ही करणार, सव्याज भरपाई करणार आहात का? मग नाही, आम्ही त्यांच्याशी स्पर्धात्मक तुलना करत नाही आहोत. फक्त महायुतीमध्ये किंवा कोणालाही पक्षामध्ये कोणा जायचा हा सर्वस्वी त्याचा अधिकार असतो. मागं तुम्ही बघत असाल की दिलीप कुमार सानंदांचा ज्यावेळेस पक्षप्रवेश झाला तर ते स्थानिक आमदार तिथले आणि मंत्री आकाश फुंडकरजी होते. मात्र दिलीप कुमार सानंद जरी काँग्रेस पक्षाचे होते पण प्रतिस्पर्धी होते फुंडकर साहेबांचे, पण तरी आम्ही पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. किंवा संग्राम थोपटे जे अनेक वर्षापासून राजकारणात होते तिथे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ह्या काही घटना आहेत त्या घडत राहतात, भरती ओहोटी येत असते. पण एवढं मात्र सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला इनकमिंग दिसेल. फक्त ते कुठल्या आता भाऊगर्दी आहेच ना, महानगरपालिका, नगर परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जोरदार इनकमिंग राष्ट्रवादीचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.